2014 ते 2019 दरम्यान महाराष्ट्राचे 18वे मुख्यमंत्री राहिलेले आहेत देवेंद्र फडणवीस। नागपूर दक्षिण पश्चिमचे आमदार देवेंद्र फडणवीस वयाच्या 44व्या वर्षी दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाहिलं जातं। त्यांचा जन्म 22 जुलै 1970 रोजी झाला। त्यांचं शिक्षण आहे ते म्हणजे कायद्यामध्ये पदवीधर आहेत ते। आरएसएस मधून त्यांच्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात झाली। स्वयंसेवक म्हणून त्यांनी कार्याला सुरुवात केलेली होती। 1990च्या दशकामध्ये अभाविपमध्ये ते सहभागी झाले होते। 1992 ला पहिल्यांदा नगरसेवक म्हणून ते निवडून आले। 1997 मध्ये नागपूरचे ते महापौर झाले। हा सगळा राजकीय प्रवास राहिलाय देवेंद्र फडणवीस यांचा। वसंतराव नाईक यांच्यानंतर सर्वाधिक मुख्यमंत्री पदावर राहण्याचा विक्रम देखील त्यांच्या नावावर आहे। काही वेळापूर्वी शिंदेंनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्याची दृश्य आपण बघतोय आणि आता काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे हे काम बघतील। त्याचबरोबर मुख्यमंत्र्यांसह 20 आमदार मंत्रिपदाची शपथ घेणार असल्याची माहिती देखील सूत्रांकडून मिळते आहे। 14वी विधानसभा जी आहे ती आता विसर्जित झालेली आहे। औपचारिकता जी आहे ती पूर्ण करण्यात आलेली आहे। त्याच्यामुळे आता पुढचा मुद्दा हाच की आता राज्याला पुढचे मुख्यमंत्री म्हणून कोण मिळणार। देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर दिल्लीमध्ये शिक्कामोर्तब झाल्याची माहिती मिळतेय। देवेंद्र फडणवीस हे वॉर्ड अध्यक्ष, सर्वात तरुण नगरसेवक, 2 वेळा मुख्यमंत्री, ते सक्षम विरोधी पक्ष नेता अशी देवेंद्र फडणवीस यांची ओळख राहिलेली आहे। विनायक डावरुंग आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत जोडले गेलेले आहेत। थेट जाऊयात विनायक यांच्याकडे। विनायक, ऋषाली बरोबर आहे। एकनाथ शिंदे यांनी आपला राजीनामा जो आहे तो राज्यपालांकडे सोपवलेला आहे। आता पुढील काळात सरकार स्थापन होईपर्यंत काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून त्यांना जो आहे तो पदभार सांभाळता येणार आहे। आपण जर पाहिलं तर आता महाराष्ट्राचा पुढील मुख्यमंत्री कोण याची उत्सुकता जी आहे ती सध्या राज्याला लागलेली आहे। अजूनही त्याचा फायनल निर्णय जो आहे तो झालेला नाही, परंतु जी सूत्रांकडून माहिती मिळते त्या माहितीनुसार राज्याचे पुढचे मुख्यमंत्री जे आहेत ते देवेंद्र फडणवीस असू शकतात। जवळपास त्यांच्या नावावरती निश्चित जे आहे ते नाव त्यांचं झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। हा शपथवादी सोहळा जो आहे तो आपण जर पाहतो यामध्ये भाजपचे 10 आमदार जे आहेत ते शपथ घेतील, तर दुसरीकडे शिवसेनेचे 6 आणि अजितदादा यांच्या राष्ट्रवादीचे 4 म्हणजे एकूण 20 आमदारांचा शपथविधी जो आहे तो होऊ शकतो अशी माहिती सूत्रांकडून मिळते। त्यामुळे या सगळ्या गोष्टींवरती शिक्कामोर्तब कधी होतो किंवा किती काळ या सगळ्या गोष्टीसाठी लागतो हे बघावं लागेल। परंतु आज राज्याचे मुख्यमंत्री तुम्ही असेच आपल्या सोबत राहा। वरिष्ठ पत्रकार हेमंत भोसले आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। भोसले सर, स्वागत आहे तुमचं TV9 मराठीमध्ये। शिंदेनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिलेला आहे। औपचारिकता पूर्ण झालेली आहे। 14वी विधानसभा विसर्जित झालेली आहे। आता पुढची प्रक्रिया नेमकी कशी असेल? मॅडम, मला असं वाटतं की 2 तारखेपर्यंत हा शपथविधी व्हायला हवा, कारण ज्या पद्धतीने हालचाली सुरू आहेत आणि राजीनामा तर देणंच होतं, कारण मुदत आता संपावर आलेली होती आणि त्यामुळे 2 तारखेपर्यंत हा शपथविधी होईल। आपण म्हटलं तसं साधारणतः 20 ते 30 आमदारांचा मंत्रिपदाची शपथ ही होऊ शकते। तर साधारण मग सर सरकारकडे नवीन सरकार फॉर्म करण्यासाठी साधारण किती वेळ आहे या सगळ्या नेत्यांकडे? नाही, मला असं तेच सांगतो ना की 2 तारखेपर्यंत आपल्याला सरकारला वेळ आहे नवीन सरकार स्थापन करायला। म्हणजे त्याच दिवशी शपथविधी होईल आणि या कार्यकाळामध्ये आणि आताच असं आहे की फार ओढाताण पण नाही, म्हणजे सरकार जे आरामशीर पद्धतीने काम करतंय, कारण त्यांच्याकडे आता बहुमत आहे आणि त्यामुळे जी ओढाताणीसाठी किंवा लोकांना कुठेतरी अज्ञातस्थळी घेऊन जाणं आणि मग त्या गोष्टींमध्ये खूप वेळ जात होता। यंदा तसं काही नाहीये, त्यामुळे सरकारचं सगळं नियोजन ठरलेलं दिसतंय असं मला वाटतंय। भोसले सर, महायुतीचं सरकार आणण्यामध्ये या 3ही नेत्यांचं एक मोठं योगदान राहिलेलं आहे। मात्र भाजप ही सिंगल लार्जेस्ट पार्टी म्हणून आता समोर आलेली आहे। त्याच्यामुळे जर मुख्यमंत्री म्हणून जर दिल्लीमध्ये एक फडणवीसांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याची जी सूत्रांची माहिती आहे, तर त्या बातमीला धरूनच मग एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांचा वेगळा रोल सुद्धा पुढच्या या सत्तेमध्ये असू शकतो। नक्कीच असू शकतो। मला असं वाटतं की भाजपचं जे बहुमत आहे, आता गेल्या वेळेमध्ये देवेंद्र फडणवीस यांचा त्याग होताच, म्हणजे आपण कितीही नाकारलं तरी त्यांनी उपमुख्यमंत्री पद स्वीकारलेलं होतं आणि त्यामुळे आता मला नाही वाटत की एकनाथ शिंदे हे नाराज होऊ शकतात। परंतु मुंबई महापालिकेची निवडणूक जर समोर ठेवली, कारण मुंबई महापालिकेमध्ये शिवसेनेचंच नाणं खणखणेल असं लोक आता बोलतायत आणि त्यामुळे ती जर निवडणूक समोर ठेवली तर कदाचित शिंदेंना पुन्हा 1 वर्षासाठी संधी दिली जाऊ शकते असं वाटतंय। सर, आगामी निवडणुका पाहता शिंदे किंवा अजित पवार यांना दुखवून सुद्धा चालणार नाहीये। बरोबर आहे, बरोबर आहे, बरोबर आहे।
आणि दुखवण्याचा काही संबंधच नाही. चांगली जी पदं आहे, मुख्यमंत्री पद वगळता जी काही पदं आहेत, विशेषतः गृहमंत्री पद असेल, अर्थमंत्री पद असेल, अर्थमंत्री पदावर तर ऑब्व्हियसली आता अजितदादाच येतील. हो. आणि त्यामुळे या चांगल्या मोठ्या पदांवर हे दोन्ही मंत्री असतील. आणि मला असं वाटत नाही की यंदा 5 वर्षाचा मुख्यमंत्री करतील. कदाचित या पदाचे 3 वेगवेगळ्या कार्यकाळासाठी तुकडे केले जातील असं वाटतंय. ठीक, धन्यवाद भोसले सर, तुम्ही आमच्याशी सविस्तर संवाद साधण्यासाठी. तर शिंदेनी मुख्यमंत्री पदाचा आपला राजीनामा दिलेला आहे आणि हा राजीनामा सुपूर्द करताच 14वी विधानसभा जी आहे ती विसर्जित झाली आहे. सत्ता स्थापनेच्या हालचालींना आता वेग येणार आहे.